ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आता बातमी अर्णब गोस्वामींच्या मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीची आहे। अन्वय आत्महत्ये प्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती, पण हायकोर्टाने सविस्तर सुनावणी उद्यावर ढकलल्याने अर्णब यांना कुठलाही तातडीचा दिलासा मिळालेला नाहीये आणि त्यामुळे आजची रात्रही अर्णब गोस्वामींना तुरुंगातच काढावी लागणार आहे। याबद्दल अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी अमेय राणे आता आपल्या सोबत आहेत। अमेय, काय तपशील आहे याबद्दल तुझ्याकडे? सौरभ, तू सांगितलंस ते अगदी योग्य आहे, कारण की सलग दुसऱ्या रात्री अर्णब गोस्वामी यांचा जो मुक्काम आहे तो अलिबाग कारागृहानं इथं जवळ तयार केलेला कोविड या विलगीकरण क्षेत्रात आहे आणि तिथं त्यांना ठेवण्यात आलेलं आहे। कालपासून तिथंच आजचाही त्यांचा मुक्काम राहणार आहे, कारण की मुंबई उच्च न्यायालयात यावर नुकतीच सुनावणी पार पडलेली आहे आणि राज्य सरकारनं आपला से देण्यासाठी, आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी कोर्टाकडे वेळ मागून घेतलाय। त्यामुळे ही सुनावणी उद्यावर गेलेली आहे। तेव्हा उद्या दुपारी 3 नंतर यावर काय निर्णय देते हायकोर्ट, अंतरिम दिलासा मिळतो का? खरं तर आजच अर्णबच्या वकिलांनी तातडीच्या दिलाशासाठी कोर्टाकडे मागणी केली होती, परंतु हायकोर्टानं ती देण्यात असमर्थता दर्शवली, कारण की काही याचिकाकर्त्यांना याचिकेची प्रत मिळालेली नव्हती, तर राज्य सरकारने यावर उत्तर देण्यासाठी वेळ मागितला। त्यामुळे आज कुठल्याही परिस्थितीत कुठलाही आम्ही दिलासा देऊ शकत नाही असं हायकोर्टानं स्पष्ट केलं। दरम्यान आज सकाळी अलिबागच्या याच दंडाधिकारी न्यायालयात जिथं मी उपस्थित आहे तिथं अर्णबसह अन्य जे 2 आरोपी आहेत त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणं अपेक्षित होतं, मात्र इथे देखील राज्य सरकार म्हणजेच रायगड पोलिसांनी वेळ मागून घेतला उत्तर देण्यासाठी। दरम्यान जी काल ऑर्डर पास केलेली आहे, अर्णब गोस्वामी याला पोलीस कस्टडी नाकारत त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिलेली आहे अलिबागच्या दंडाधिकारी न्यायालयानं, त्याला देखील रायगड पोलिसांनी आव्हान दिलेलं आहे अलिबागच्या सत्र न्यायालयात। यावर 7 तारखेला सुनावणी होणं अपेक्षित आहे आणि अर्णबच्या वतीनं जो जामीन अर्ज दाखल केलेला होता दंडाधिकारी न्यायालयात तो मागे घेत असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे उद्या आता हायकोर्ट काय निर्देश देतं अर्णबच्या बाबतीत यावर अर्णबचा अलिबाग मधला जेल मधला मुक्काम आणखी किती दिवस लांबतो की उद्या त्याला दिलासा मिळतो हे उद्या दुपारनंतर स्पष्ट होईल। सौरभ, धन्यवाद अमेय या सगळ्या माहितीबद्दल।